आज आपण मराठी विषयामध्ये भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून काही प्रश्न उत्तरे बघत आहोत. टिपा लिहा याची स्वाध्यायपूर्ती अभ्यासत आहोत. मागील भागामध्ये आपण संगणक आणि मोबाईलवर युनिकोड मधून मुद्रण कसे करावे हे अभ्यासत होतो. आज आपण त्याचे विविध टप्पे बघणार आहोत. युनिकोड म्हणजे विविध प्रादेशिक भाषांसाठीच्या फॉन्ट आणि कळफलकाची सर्वसामान्य प्रणाली होय. यामध्ये मराठीसह विविध देशातील काही भाषांचा समावेश होतो. संगणकावर युनिकोड इन्स्टॉल करणे अगदी सोपे आहे. यासाठी पुढील टप्पे आहेत. तर पुढील टप्पे बघूया. 1. सर्वप्रथम कंट्रोल पॅनलवर जाऊन रिजनल अँड लँग्वेज हा पर्याय स्वीकारा. यामध्ये लँग्वेजेस हा पर्याय निवडा. 2. त्यातील पर्याय जो पहिला पर्याय आहे त्याच्यासमोर ॲड असा पर्याय असेल तर तो निवडा. त्यानंतर पुन्हा ॲड असे म्हणा. 3. मग तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना संगणकात आलेल्या विविध भाषांचे पर्यायही दिसतील. यासाठी मराठी हा पर्याय असेल तो निवडा. यानंतर कीबोर्ड निवडा आणि मग ओके म्हणा. 4 आहे तुमची विंडोज सिस्टीम जुनी असल्यास काही कारणास्तव मराठी हा पर्याय दिसत नसल्यास अशा वेळी हिंदी हा पर्याय निवडता येऊ शकतो. दोन्ही भाषांची लिपी सारखीच असल्याने हिंदी भाषा निवडूनही तुमच्या मराठीत टाईप करू शकता. 5. यानंतर तुमच्या खालच्या टूल बार मध्ये उजव्या बाजूला EN अशी इंग्रजी अद्याक्षरे दिसतील. त्यावर क्लिक केल्यास MR ही अद्याक्षरे यादीत येतील. MR च्या मराठीच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही संगणकावर युनिकोडच्या मदतीने मराठी टाईप करू शकता. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हाताच्या बोटावर बदल करण्याचा असल्यास कीबोर्डवर कंट्रोल बटन दाबून शिफ्ट असे बटन दाबल्यास तुम्ही मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी वर जाऊ शकता. 2. मोबाईल आणि मराठी मुद्रण. मोबाईलवर मराठी टाईप करण्यासाठी अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये आणि आयफोनसाठी ॲप स्टोअरमध्ये विविध ॲप उपलब्ध असतात. या ॲपच्या माध्यमातून युनिकोडच्या मध्ये म्हणजेच मंगल फॉन्टमध्ये टायपिंग होत असल्यामुळे तो कोणालाही कुठेही वाचता येतो. त्यामधला पुढचा एक आहे अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग. अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग करताना गुगल हिंदी कीबोर्ड हे अधिकृत ॲप गुगलने डेव्हलप केलेले आहे. त्यासाठी पुढील टप्पे त्यांनी काही दिलेले आहे. 1. गुगल स्टोअरमधून गुगल इंडी कीबोर्ड हे ॲप इन्स्टॉल करा. 2. इन्स्टॉल केलेले ॲप ओपन करा. आता तुम्हाला हे ॲप कीबोर्ड म्हणून सेट करायचा पर्याय येईल. त्या पर्यायाची तुम्हाला निवड करायची. 3. त्यानंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्डवरती याल त्यावेळेस कीबोर्डमध्ये ळ किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब तुम्हाला दिसेल. त्यातून मराठी भाषा तुम्ही निवडा. पुढे 4 आहे आता तुम्ही नमस्ते असे टाईप केले ते नमस्ते असे मराठीमध्ये टाईप होईल. याशिवाय गुगल प्ले स्टोअरमध्ये मराठी कीबोर्ड असे शोधल्यास मराठी टाईप करण्यासाठी ॲप्सचे अनेक पर्याय समोर येतील. 2. आयफोनवर किंवा आयपॅडवर मराठी टायपिंग. आयफोन किंवा आयपॅडवर ज्या ठिकाणी टाईप करण्यात आले आहे तो ॲप उघडा. उदाहरणार्थ जीमेल, मेसेजिंग कीबोर्डच्या तळाशी पृथ्वीचं आयकॉन असेल तर त्यावर टॅप करून दाबून धरा. त्यानंतर सेटिंग आणि मग लँग्वेजेस मध्ये अँड लँग्वेजेस टॅप करा. इथे मराठी निवडा आणि तुमचा आयफोन मराठी टाईप करण्यासाठी तयार असेल. वर नमूद केलेल्या पर्याया व्यतिरिक्त मराठी टायपिंग काही सोपे पर्यायी देखील उपलब्ध आहे. 3 आहे युनिकोड आणि मराठी मुद्रण. मराठी मोडी लिपी लिहिलेल्या अशा सर्वात जुन्या अस्तित्वात असलेल्या कागद 1389 साली आहे अशी मराठी उपलब्ध आहे अशी माहिती तिथे उपलब्ध आहे. पुढे सुमारे 600 वर्षांनंतर 1950च्या आसपास देवनागरी लिपीचा यांत्रिक वापर सर्रास सुरू झाला.
2000 सालापासून संगणकावर मराठी युनिकोड उपलब्ध झालेले आहे. व्यवहारात त्याचा वापर वाढण्यात आलेला आहे. 2005 साल उजाडले. मराठी विकिपीडियातील 2005च्या सुमारास जेमतेम 1000 लेख होते. मराठी युनिकोडच्या प्रसारामुळे अनेक जण संगणकावर सुलभपणे मराठी टंकन म्हणजे टायपिंग करू लागले आणि चमत्कार घडला. आता मराठी विकिपीडियातील 2017च्या अखेरीस तब्बल 50,000 लेख तयार झालेले इथे दिसून आलेले आहे. त्यामध्ये ही जी वाढलेली संख्या आश्वासक असली तरी खूप मोठी असून गाठायची आहे, याचे भान जणू असणे गरजेचे आहे. मराठी विकिपीडियावरती अस्तित्वात असलेली पाने ही संगणकावरती मराठी वापराचे एक निदर्शक आहे. खरे तर एकूणच संगणकावर विविध अंगांनी केला जाणारा भाषिक वापर किंवा व्यवहार लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्याला भाषेतील वेबसाईटवर व त्यांच्या वापराचे प्रमाण, नियमितपणे लिहित जाणारे व वाचले जाणारे भाषिक ब्लॉग हाही एक महत्त्वाचा निर्देशक आहे. मोबाईलवर तयार होणाऱ्या भाषिक ॲपची संख्या देखील वाढलेली आहे. अशा विविध प्रकारच्या इंटरनेट वापरातील तमिळ, तेलुगू, कन्नड या अन्य भाषा भगिनींनी एकूणच घोडदौड ही विशेष उल्लेखनीय आहे. याचा समारोप म्हणजे भारतीय भाषांच्या टंगलिकीवर किंवा टंग नेटवर्कवरील अलीकडच्या वाढत्या वापरामुळे युनिकोड प्रणालीचे मोठे योगदान आहे, यात शंकाच नाही. मराठी भाषेच्या प्रसाराला आणि दस्तऐवजाकरिता यामुळे मोठा हातभार सुद्धा लागलेला आहे. प्रश्न तिसरा याच्यामध्ये दिलेला आहे, इंटरनेट आणि फोनेटिक या कळफलकाच्या प्रकाराची सविस्तर माहिती सांगा. इनस्क्रिप्ट आणि फोनेटिक या कळफलकाच्या प्रकाराची सविस्तर माहिती आपण बघूयात. प्रास्ताविक कळफलक म्हणजेच कीबोर्ड. इनस्क्रिप्ट आणि फोनेटिक या कळफलकाचा वापर करून संगणकावर आणि मोबाईलवर टंकलेखन करता येते. या दोन कळफलकाचा वापर करून कोणत्याही भारतीय भाषेमध्ये आपल्याला लिहिता येते. त्या भाषेत आपले कार्यालयीन कार्य व इतर कार्य पण करता येते. हे कीबोर्ड आपल्या मोबाईल आणि संगणकावर घेण्यासाठी आवश्यक टप्पे कोणते, याची अधिक माहिती पण आपण घेणार आहोत. कळफलकाचे प्रकार, इनस्क्रिप्ट आणि फोनेटिक. इनस्क्रिप्ट आणि फोनेटिक या कळफलकाचे प्रकार आपण पुढे प्रमाणे जाणून घेऊया. इनस्क्रिप्ट म्हणजे काय? इनस्क्रिप्ट हा संगणकावर भारतीय लिप्यात टंकलेखन करण्यासाठी वापरण्यात येणारा कळफलकांचा प्रामाणिकता आराखडा आहे. हा आराखडा कोणत्याही QWERTY कळफलकावर वापरता येतो. हा आराखडा बाराखडीच्या तत्वांवर आधारलेला असून तो ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेल्या विविध भारतीय लिप्यांसाठी सामायिकरित्या वापरण्यात येतो. सदर आराखड्यांचा भारतीय मानक ब्युरो हा संस्थेची मान्यता आहे. इनस्क्रिप्ट आराखड्याची रचना पुढे दिलेली आहे. कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत IIT काम करीत असलेल्या तंत्रज्ञानाने भारतीय लिप्यांचा संगणकावर वापर करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत प्रयत्न चालवले आहेत. भारतीय सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये 1983 मध्ये तेथे ग्राफिक्स अँड इंडियन स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी हा गट स्थापण्यात आलेला आहे. या गटाने प्रा. मोहन तांबे यांच्या नेतृत्वाखाली ISKI इंडियन स्टँडर्ड कोड ऑफ इन्फॉर्मेशन इंटरचेंज ही भारतीय लिप्यांसाठीची संकेत प्रणाली आणि इनस्क्रिप्ट ह्या भारतीय लिप्यांना सामायिक असलेला एक प्रकारचा आराखडा इथे. हा जो आराखडा आहे हा अभिकल्पित करण्याचे काम चाललेले होते. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने इनस्क्रिप्ट या आराखड्याला 1983 साली मान्यता दिली. 1988 मध्ये त्यात काही सुधारणा पण करण्यात आल्या आणि 1991 साली भारतीय मानक ब्युरोने इनस्क्रिप्ट हा आराखडा प्रमाणित केला. 2. इनस्क्रिप्टचे रचना वैशिष्ट्य पुढे दिलेले आहे. आपण बघू शकतो की कशा प्रकारचा तिथे पुढे आपल्याला कीबोर्ड दिलेला आहे. इनस्क्रिप्टची रचना
ध्वनीनुसारी म्हणजेच रचनांच्या किंवा उच्चारांच्या क्रमाप्रमाणे आहे. उच्चारात ज्या क्रमाने ध्वनी येतात तशाच क्रमाने ते लिहायचे असतात. उदाहरणार्थ की या लेखनात पहिली वेलांटी व्यंजनाक्षराच्या आधी दिसत असते, तरी ते अक्षर लिहिताना प्रथम क आणि या व्यंजनाक्षरासाठी कळ दाबून त्यानंतर पहिली वेलांटी साठीची कळ दाबण्यात येते. अशा प्रकारे ते मराठीमध्ये ती लिपी आपल्याला वापरता येते. 2 आहे डाव्या हाताला स्वराचे आणि स्वरचिन्हाचे काना मात्रा वेलांटी असताना तर उजव्या हाताला व्यंजनाची चिन्हे असतात. आपण बघू शकतो आकृतीमध्ये. 3 व्यंजन चिन्हाची मांडणी प्रत्येक कळवर 2 चिन्हे शिफ्ट वर आणि शिफ्ट वाचून अशी केलेली असते. 4 वर्गीकरण करून व्यंजनातील व्यंजने लिहितात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. अ मधल्या खालून दुसऱ्या रांगेत घोष किंवा कठोर व्यंजनांपैकी शिफ्ट न दाबता अल्प प्रमाणात व्यंजने क, च, ट, त आणि प आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने ख, छ, ठ, थ, प लिहिता येते. मधल्या रांगेच्या वरच्या खालून तिसऱ्या रांगेत मृदू व्यंजनांपैकी वर्गीय व्यंजनातील दुसरी 2 शिफ्ट न दाबता अल्प प्रमाणात व्यंजने ग, ज, ड, द, ब आणि शिफ्ट दाबून महान व्यंजने घ, झ, ढ, ध, ब लिहिता येतात. स्वरचिन्हे व स्वराक्षर चिन्हे लिहितात. शिफ्ट न दाबता स्वरचिन्हे उदाहरणार्थ काना टंकता येते, तर शिफ्ट दाबून त्या स्वरांचे स्वरचिन्ह आ टंकता येते. अ या स्वर व्यंजनाक्षरात वेगळ्या दाखवण्याची पद्धती नसल्याने अ च्या कळीवर शिफ्ट न दाबता पायमोडीचे चिन्ह अ चा आणि इतर कोणत्याही स्वरांचा अभाव आणि शिफ्ट दाबून स्वरचिन्ह अ टंकता येते. जोडाक्षरे टंकण्यासाठी ज्या व्यंजनाचा संयोग अभिप्रेत असतो त्याप्रमाणे पायमोडीचे चिन्ह टंकावर लागते. उदाहरणार्थ क प्लस पाय मोडलेले चिन्ह प्लस क बरोबर क. र प्लस पाय मोडीचे चिन्ह प्लस क प्लस य बरोबर क्रिय. 2 इनस्क्रिप्टचे वैशिष्ट्य. या आराखडा विविध चाचण्यांद्वारे तपासण्यात येऊन त्याला भारतीय मानक ब्युरोने प्रमाणक स्टँडर्ड म्हणून मान्यता दिलेली आहे. 2 विविध कार्यकारी प्रणालीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम उदाहरणार्थ विंडोज, मुक्त लिनक्स, मॅक ई विशिष्ट भाषा निवडल्यावरच त्यासाठी हा आराखडा बहुतांश क्रियापूर्ण किंवा डिफॉल्ट स्वरूपात उपलब्ध असतो. त्यामुळे कोणतीही वेगळी आज्ञावली बसवून घ्यावी किंवा इन्स्टॉल करावी लागत नाही. 3 बाराखडी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या कळपाटाचा आराखडा विनासायास वापरता येतो. फोनेटिक आराखड्याप्रमाणेच यासाठी इंग्लिश लेखनाच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. विविध भारतीय भाषांच्या लिप्यांसाठी हाच आराखडा म्हणजे थोड्या प्रमाणात फरकाने सामायिक म्हणून वापरण्यात येतो. उदाहरणार्थ मराठीसाठी इनस्क्रिप्ट वापरण्यासाठी किंवा वापरणारी व्यक्ती हाच आराखडा वापरून गुजराती, वांशा, आसमीय इत्यादी विविध भारतीय भाषांच्या लिप्यातही टंक लेखन करू शकते. फोनॅटिक. मायक्रोसॉफ्टचे विंडोज 10 च्या 9 मे 2019 अपग्रेडिंगमध्ये 10 भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनॅटिक कीबोर्ड उपलब्ध करून देत आहे. यामुळे विंडोज या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीमवर मराठी भाषेत मराठी भाषेमध्ये टाईप करणे आता आणखी सोपे होणार असून यासाठी कोणतेही टूल डाउनलोड करावे लागणार नाही. मराठी लिहिण्यासाठी फोनॅटिक टायपिंग या पद्धतीचा वापर करणे फार सोपे आहे. फोनॅटिक टायपिंग म्हणजे इंग्रजीमध्ये
जे स्वर आहेत किंवा स्वर उच्चार आहेत त्यामध्ये केल्याप्रमाणे इंग्रजी रोमन लिपीतून मराठी लिहिली. योग्य सॉफ्टवेअर वापरता येऊन इंग्रजीतून लिहिलेल्या मराठीचे देवनागरी मराठीत रूपांतर करता येते. हे नवे स्मार्ट फोनॅटिक कीबोर्ड युजर्सच्या टायपिंगच्या सवयीचा अभ्यास करून भारतीय भाषांमध्ये आपोआप पुढे टाईप केला जाणारा शब्द सुचवेल आणि त्यामुळे टाईप करताना लागणारा वेळ वाचेल. ही कीबोर्ड ट्रान्सलेटर्स किंवा ट्रान्सलेशन्स प्रकारे असल्यामुळे आपण मराठी शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग्स लिहिलेले की त्याचे रूपांतर होऊन तो शब्द मराठीत टाईप झालेला दिसतो. यामुळे विशिष्ट अक्षर शब्दांसाठी विशिष्ट बटणे जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी गरजेचे आहे. उदाहरणार्थ सोलापूर ही लिहिले की सोलापूर असे टाईप झालेले दिसते. प्रेयर असे लिहिले की पर्याय असे टाईप झालेले असते. म्हणजे पर्याय शब्द लिहिला की पर्याय टाईप होतो. सोलापूर शब्द लिहिला असे आपण आपल्या मनाने पाहिजे ते शब्द लिहिले की त्याच्या पद्धतीने ते टाईप होतात. फोनॅटिक कीबोर्ड मराठी भाषेत कसा वापरावा? 1. प्रथम तुमच्या कम्प्युटरवर विंडोज 10 च्या विंडोज 10 मे 2019 वर अपडेटद्वारे अपडेट किंवा इन्स्टॉल करून घ्या. 2. सेटिंग उघडा, त्यानंतर टाइम अँड लँग्वेज मध्ये जा. 3. डाव्या बाजूला लँग्वेजेस पर्याय दिसेल तो निवडा. आता ऍड हे प्रेफर्ड लँग्वेज वर क्लिक करा. चूज अ लँग्वेज टू इन्स्टॉल खाली मराठी असे लिहून सर्च करा. मराठी निवडून इन्स्टॉल लँग्वेज मध्ये तसं सर्च केल्यानंतर आता आपण तिसऱ्या टप्प्यात पाहिलेल्या मेनूवर परत आलेलो आहोत. आता मराठीच्या वर क्लिक करा आणि ऑप्शन निवडा. आता ऍड व कीबोर्ड वर क्लिक करा. इथे मराठी फोनॅटिक हा पर्याय निवडायचा आहे. तुमचा कम्प्युटर आता मराठी भाषेत टायपिंग साठी तयार झालेला आहे. येथून पुढे ज्या ज्या वेळी मराठी भाषेत टायपिंग करायचे आहे तेव्हा कर्सर जिथे टाईप करायचे आहे तेथे ठेवून उजव्या बाजूला खाली मराठी फोनॅटिक निवडा. ही कीबोर्ड लेआउट युनिकोड आधारित असल्यामुळे सर्व सॉफ्टवेअर ब्राउझर ॲप्लिकेशनच्या सहज टाईप करू शकतील आणि याद्वारे टाईप केलेला मजकूर कोणत्याही अतिरिक्त फॉन्ट इन्स्टॉल न करता स्वतंत्र व्यवस्थापित पाहता येईल. भारतीय भाषेतील अनेक अक्षर शब्द अचूक व 20% अधिक वेगाने टाईप करता येतो. हे कीबोर्ड जे आहेत जे बघत आहोत ते आपण मायक्रोसॉफ्टचे मराठी, बंगाली किंवा बांगला, तमिळ, कन्नड, पंजाबी, हिंदी, गुजराती, ओडिया व मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टचे मायक्रोसॉफ्ट इंडिक लँग्वेज इनपुट टूल वापरावे लागत होते. मात्र हे बरेच दिवस अपडेट न झाल्यामुळे त्यामध्ये आता अडचणी येत होत्या. मायक्रोसॉफ्टचे गेट विंडोज 10 मध्येही ही सोय दिल्यामुळे सर्व गोष्टी सहजरित्या सोप्या होऊ लागलेल्या आहेत. यानंतर कोणत्याही किंवा कुठल्याही प्रकारची इनपुट मेथड एडिटर्स डाउनलोड करत बसायची गरज लागत नाही. विंडोज 10 मे अपडेटमध्ये या सुविधा थेट समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामुळे मराठी किंवा इतर भाषेतील भाषांतर भारतीय भाषांचा कम्प्युटरवर वापर नक्की वाढेल यात शंकाच नाही. आणि ते एक समारोप म्हणून मी सांगते, इन्स्क्रिप्ट आणि फोनॅटिक हे कळ प्रकारचे मुख्य 2 प्रकार आहेत. आपल्या संगणकावर आणि मोबाईलवर गुगल इंडिका कीबोर्ड टाकून घेतल्यास अत्यंत सफाईदारपणे फोनॅटिक पद्धतीने मराठी लिहिता येते. अनेक जण आता सर्रास वापर करू शकतात. तरी ग्रामीण भागात मात्र त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रचाराची गरज आहे. खरं तर शालेय वयापासूनच सी-डॅक या सरकारी यंत्रणेने परिश्रमपूर्वक विकसित केलेल्या इन्स्क्रिप्ट कळफलक बोर्डवर वापर करून टायपिंग करायला शिकणे नितांत गरजेचे आहे. अशा प्रकारे आज आपण इन्स्क्रिप्ट आणि फोनॅटिक या कळफलकाच्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण इन्स्क्रिप्टची वैशिष्ट्ये बघितलेली आहे.
इन्स्क्रिप्टचे प्रकार अनुभवलेले आहे आणि फोनेटिक कीबोर्ड मराठीमध्ये भाषेमध्ये कसा वापरावा याची माहिती आपण त्यांनी जे पॉईंट पुढे दिलेले आहेत त्यानुसार 12 पॉईंट मी घेतलेली आहे. इथून पुढे राहिलेली जी स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत. आज जेवढी माहिती घेतलेली आहे तेवढी तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे, ऐकायची आहे आणि तुम्हाला जेवढं काही समजलेलं आहे त्याचा सारांश तुम्ही तुमच्या मराठीच्या बुकमध्ये द्यायचा आहे. धन्यवाद.